बस हो गया या जनामध्ये राहत असताना, त्यांचं चिंतन करत राहत असताना जी स्थिती आहे परमानंदाकडे घेण्याची एक साधना आहे, साध्यता आहे, साधन म्हणून जे आपण वापरतो त्याच्याजवळ जाण्यासाठी, ते म्हणजे भजन आहे. माय बाप, भजनानंदी झाला पाहिजे माणूस. केव्हा होईल? जोपर्यंत तुमच्या मधलं दिनचर्या बदलेल, तुमचं राहणं, वळण, खाणं, पिणं बदलेल. म्हणून माणसानं तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. पंढरीची वारी केली पाहिजे, आषाढी कार्तिक. पंढरीची वारी साधन झाली नाही, वृंदावनला गेलं पाहिजे. वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन श्यामल कोमल आहे तिथे, मा राणी राधा आहे तिथे, ज्यांचं दर्शन झालं पाहिजे. राधेला बरेचशे शास्त्रामध्ये नाव आहेत. राधा राणीला राधा माहिती आहे ना तुम्हाला? मी काल चरित्र सांगून होतो थोडक्यात. राधा राणीचं चरित्र ऐकण्यासारखं आहे. राधेला रामेश्वरी सुद्धा म्हणतात, तिला रासेश्वरी सुद्धा म्हणतात, त्याला सत्यही म्हणतात, सत्यभामाही तिला म्हणतात. गांधर्वा, रम्या, राधिका हे राधेचे नाव आहे. आणि राधिकेच्या नावाचा 28 वेळा, म्हणजे 28 नावाचा जर जप केला ना, तर भगवंत 9 वर्षामध्ये प्राप्त होतात. म्हणजे किती वर्ष? राधा रासेश्वरी रम्या कृष्णमंत्रादिदेवता सर्वाद्या सर्ववन्द्यानां वृंदावन विहारिणी. वृंदा राधा रम्या अशेष गोपी मंडल पूजिता सत्या सत्परा सत्यभामा श्री कृष्ण वल्लभा ऋषभवाणो गोपी मूल प्रकृती ईश्वरी. राधेची 28 नावं. राधेचा विवाह मी सांगितला ब्रह्मदेवाने लावला होता, माहिती आहे ना? पूर्ण मी चरित्र सांगितलं. आता कोणाच्या मनात भ्रम असेल की तिच्या विवाहाने झाला हो, किंतु परंतु असेल वाद विवाद होत कलियुगामध्ये श्रापित आहे. तसे साधू